लग्न सराई मी तेच सांगतोय, लग्न सराई चालू आहे, धोंड्याचा महिना चालू आहे, तुम्ही लोकांना असं किंचित पकडू नका. 100% परंपरा. अहो जावायला आज धोंड्याच्या महिन्यामध्ये एक एक तोळा देतोय. तुम्हाला नाही सासरवाडी, तुम्हाला नाही कोणी, ज्याला आहे सासरेवाडीवाले त्यांना देऊ द्या ना. तुमच्या काय पोटात दुखतंय, तुम्हाला आदानी आम्हाने द्यायला गंभीर आहे. भारताच्या मुद्दे कसे बघा ना, पेट्रोल डिझेल वापर कमी करा, मग तुम्ही फिरू नका, सोनं खरेदी करू नका, बाहेर देशात जाऊ नका. यांना सोन्याचं काय, यांना पेट्रोल डिझेल, यांना काही रुपये भरायची गरज नाही. आपल्याच मालमत्तेतून ह्यांचं सगळं चालते. दुसरी गोष्ट, सोनं खरेदी यांच्या घरीच नाही ना कोणी. मंडळी घरी असल्यावर आणं मागं लागतं, मंडळीच नाही. सासरवाडीवाले जावायला देते धोंड्याच्या महिन्यात ते बी नाही. हे काय ते एकटा जीव साधं. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, तिसरी, परदेशवारे करू नका. का करू नका? आम्ही बाहेर केलेले कोटाने देशात येतील म्हणून तुम्हीच बाहेर जाऊ नका बुवा, आमचे कोटाने तिथंच साबित. अहो सर्वसामान्य नागरिकाला परदेश दौरे करायचेच नाहीयेत. आम्हाला आमचंच खाऊन सुखासुखी जगू द्या, आमच्या शेतमालाला हमी भाव द्या. तुम्ही जे बेरोजगारीचं प्रमाण वाढले त्यांना रोजगार द्या. आम्ही इंधन अजिबात वापरणार नाहीत, आम्ही सगळी बचत करू. फक्त परदेश दौरे रद्द करा, आपल्या ताफ्यातल्या 50 गाड्या कमी करा. महाराष्ट्रातले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, राज्यमंत्री असतील, कॅबिनेट मंत्री असतील, ते असं बी काही लई शेतकऱ्याचे काम. अहो नसरापूरच्या चिमुकलीवरती अत्याचार होतो त्यावेळेस तुम्ही येत नाही. मग तुम्ही मग नेमकं हे गाड्यान हे लवाजमान हा तामजाम कशासाठी? हे बंद करून टाका ना. तुम्ही फिरून जर समजा लोकांच्या अडी अडचणी दूर केल्या असत्या तर आम्ही आमच्या गाड्यातलं पेट्रोल डिझेल सरकारला देऊ की तुम्ही फिरा. पण तुम्ही फिरून बी जर सर्वसामान्यांना न्याय देणार नसाल, एका माता भगिनीवरती, महिलेवरती, लहान मुलीवरती अत्याचार होतो, तुम्ही जर त्या ठिकाणी जाऊन अजून ती परिस्थिती कशी हे बघत नसाल, सांत्वन भेटही घेत नसाल, मग तुमच्या फिरण्याला आणि तुमच्या ताप्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं. युद्ध काल चालू झालं का? नाही. युद्ध कधी चालू झालंय? 1.5 महिना झालं, 2 महिना झालं. मग तुम्ही कालच का म्हणला इंधनाचा वापर कमी करा? हे निवडणुका 5 राज्यात ज्या होत्या त्या राज्याच्या निवडणुकीच्या आधी म्हणायला पाहिजे होतं ना की भाऊ इंधन कमी करा. आता हे काय झालंय, लिंबू ठेवायचा, नारळ उचलायचा, जुनी पद्धत आहे. यांनी सुपारी ठेवून नारळ उचलायचं काम चालू केलं. आता यांनी ठेवली सुपारी की इंधनाचा वापर कमी करा. वापर कमी करा म्हणल्यावर लोक काय म्हणणार, नाही नाही टाक्या भरून घ्या. सर्वसामान्य नागरिकांचं काय असतं, धावपळ असते, कोणाला शेतात जायचं असतं, कोणाला कामाला जायचं असतं. आता लोक काय करणार, डिझेल पेट्रोलकडे लोकांची मागणी वाढणार. आणि मग मागणी वाढली की मग हे लोक काय म्हणणार, आता डिझेल पेट्रोलचा राज्यात देशात तुटवडा, गॅस सारखा आता लाईन लावा, नंबर लावा. आणि मग हे 10 रुपयांनी, 15 रुपयांनी, 20 रुपयांनी डिझेल पेट्रोल महाग करणार. माझा असा प्रश्न आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तेवढी स्वावलंबी आहे का? तेवढी कॅपेबल आहे का? तेवढी त्याची पात्रता आहे का? नाहीये.